एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी आज एसएससी जीडी भरतीचं ग्राउंड झालं 1 सप्टेंबर 2025 ला। आणि ज्या विद्यार्थ्यांचा एसएससी जीडी भरतीचं ग्राउंड झालं त्या विद्यार्थ्यांचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आज एसएससी जीडी भरतीचं ग्राउंड कशा प्रकारे झालं, त्याचबरोबर एका बॅच मध्ये किती पोरं रनिंग साठी सोडत आहे आणि एका बॅच मधून किती पोरं रनिंग पास होत आहे, त्याचबरोबर उंचीमध्ये या ठिकाणी किती पोरं कटत आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस कशा प्रकारे आहे आणि 5 किलोमीटर रनिंगचा ट्रॅक कशा आहे तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी। तर ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी 1 सप्टेंबरला, त्या विद्यार्थ्यांचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला राऊंड या ठिकाणी कशा प्रकारे मोजायचे आहे, घड्याळ अंदर नेऊ देते की नाही नेऊ देत, त्याचबरोबर राहण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे। ज्यांना सुद्धा राहण्याची व्यवस्था फ्री मध्ये जर पाहिजे असेल ह्या व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा। मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की राहण्याची व्यवस्था फ्री मध्ये कुठे आहे याबद्दल, जेणेकरून तुमचे सुद्धा 500 रुपये या ठिकाणी वाचणार आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाते आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट या ठिकाणी चेक केले जात आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, बस हे 2 डॉक्युमेंट लागत आहे। ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली आणि त्याचबरोबर गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी एक हॉल आहे तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी। तर त्या हॉलमध्ये मुलांना खुर्चीवर बसून ठेवलं जात आहे आणि मुलांपासून एक फॉर्म लिहून घेतला जात आहे सर्वांपासून। तर नॉर्मली तो फॉर्म आहे आणि आपल्याला रोल नंबर प्रमाणे त्या ठिकाणी बसवले जात आहे। तुम्ही 4 वाजताही गेले 6 वाजता जर गेले तरी सुद्धा तुम्हाला रोल नंबर प्रमाणे त्या ठिकाणी खुर्चीवर बसवले जाणार आहे। सर्वात अगोदर मुलांपासून त्या ठिकाणी फॉर्म लिहून घेतला जात आहे। तर फॉर्मवर आपली नॉर्मली फॉर्म आहे, आपली पर्सनल माहिती त्यामध्ये लिहावं लागते, आपलं नाव झालं, आपल्या आईचं नाव झालं, सिग्नेचर झालं, त्याचबरोबर फोटो वगैरे चिपकावं लागते। तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर पेन सोबत नाही आणि त्याचबरोबर फेविकॉल सोबत नाही, कारण की पेन तिथं लिहायला पाहिजे तो फॉर्म आणि फेविकॉल आपल्याला पाहिजे फोटो वगैरे चिपकावले। तर 2 फोटो त्या ठिकाणी लागत आहे आणि सर्व प्रोसेस होईपर्यंत फक्त 3 डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे, आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झालं आणि 2 फोटो, बस बाकी कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागून नाही आले, एक लक्षात ठेवा। तर हे झाल्यानंतर फॉर्म लिहून घेतल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी बसमध्ये बसवले जात आहे आणि बसमध्ये बसवल्यानंतर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो तिथून जे 400 मीटर त्या ठिकाणी नेलं जात आहे, 400 मीटर ट्रॅक आहे त्या ठिकाणी आणि ट्रॅक पाशी जे विद्यार्थी मित्रांनो बायोमेट्रिक त्या ठिकाणी मुलांची होत आहे आणि बायोमेट्रिक झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना दोन्ही पायाला चिप लावून दिलं जातं आणि चिप लावल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना जे विद्यार्थी मित्रांनो चेस्ट नंबर दिला जात आहे आणि एका बॅच मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 200 विद्यार्थी रनिंग साठी सोडत आहे। आणि ट्रॅकचा जर आपण विचार केला तर ट्रॅक जे विद्यार्थी मित्रांनो हा 357 मीटरचा ट्रॅक आणि आपल्याला 14 राऊंड मारायचे, 14 राऊंड तुम्ही मारले तेव्हाच आपलं 5 किलोमीटर रनिंग या ठिकाणी कंप्लीट होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपल्याला 14 राऊंड मारायला लागते आणि ट्रॅकचा जर आपण विचार केला तर डांबरी ट्रॅक आहे, तिथं जर पाऊस वगैरे जर झाला तर साईडनं थोडासा किचड त्या ठिकाणी बनते, साईडनं बनते, तर धावताना त्या ठिकाणी काहीही प्रॉब्लेम येत नाही। रोडाचा ग्राउंड आहे आणि असं जे विद्यार्थी मित्रांनो चौकोनी ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, चौकोनी तो ग्राउंड आहे आणि अशा प्रकारे हे ग्राउंड आहे आपल्याला जे 14 राऊंड या ठिकाणी मारायचे। आणि 14 राऊंड मारायच्या वेळी जे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युज होत आहे की आपले 13 राऊंड झाले तर विद्यार्थी त्या ठिकाणी सांगत आहे की 14 राऊंड झाले, तर हे काही विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युज त्या ठिकाणी होत आहे, एक लक्षात ठेवा। तर याच्यासाठी आपल्याला एक जुगाड करायचा आहे की 14 रब्बल आपल्याजवळ या ठिकाणी सोबत न्यायचे, जसा एक रराऊंड या ठिकाणी झाला तसा एक रब्बल आपल्याला या ठिकाणी सोडायचा टाकायचा, एक लक्षात ठेवा। अशा प्रकारे 14 रब्बर तुम्ही सोबत नेऊ शकता। आणि आपण घड्याळचा जर विचार केला, भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर घड्याळ नेऊ देते का अंतर, तर पहा स्टार्टिंगला तुम्हाला कल्ला फाडते घड्याळ नेली, तर तुम्हाला जर घड्याळ न्यायची असेल तर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो लपून या ठिकाणी घड्याळ नेऊ शकता। लपून जर तुम्ही घड्याळ नेली तर काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही, लपून घड्याळने जशी त्या ठिकाणी रनिंग चालू झाली जसा आपण या ठिकाणी 1 राऊंड होडला तशी घड्याळ जे विद्यार्थी मित्रांनो काढायचे आणि घालून घ्यायचे आपल्या हातामध्ये, ठीक आहे। तर घड्याळ तुम्ही अंदर नाही, कारण की घड्याळ खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की घड्याळच आपला टाइम या ठिकाणी माहित
पडणार आहे की आपला टाइम या ठिकाणी किती झालाय, किती राऊंड आपल्याला आणखीन या ठिकाणी मारावं लागणार आहे, हे काही सर्व आपल्याला घड्याळच्या माध्यमातून कळणार आहे। तर आज एका बॅच मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 200 पोरं रनिंग साठी सोडले आणि 200 पैकी जे रनिंग मध्ये पोरं पास केले, तर जवळपास 110 विद्यार्थी रनिंग या ठिकाणी काढले आणि जवळपास 90 विद्यार्थी त्या ठिकाणी रनिंग मध्ये कटले। तर 5 किलोमीटर रनिंग 14 राऊंड झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सांगितलं जात आहे की जे विद्यार्थी रनिंग पास झाले त्याचबरोबर त्यांचे स्टेज नंबर त्या ठिकाणी घेतले जात आहे आणि त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो समोर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो नेले जात आहे उंची साठी वजन मोजण्यासाठी एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे प्रोसेस आहे। 200 विद्यार्थी रनिंग साठी सोडत आहे आणि त्यामधले जवळपास 90 विद्यार्थी रनिंग मध्ये फेल झाले आणि जवळपास 110 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रनिंग काढले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्या विद्यार्थी रनिंग फेल झाले त्यांना तिथून बाहेर पाठवले जात आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो हे झाल्यानंतर आपल्याला ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना पुढे आणखी नेला जात आहे। तिथून जवळपास 50-100 मीटर तिथून नेला जात आहे ट्रॅक पासून आणि तिथंच आपली उंची छाती वजन होत आहे। तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो उंची 170 सेंटीमीटर पाहिजे, 170 सेंटीमीटर आणि त्याचबरोबर छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची लागत आहे आणि छाती यामध्ये 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि उंचीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मुलं त्या ठिकाणी कटत आहे म्हणजे 10-11 विद्यार्थी त्या ठिकाणी उंचीमध्ये कटत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो प्रोसेस आहे। आता राहण्याची व्यवस्था कुठे आहे फ्री मध्ये ते तुम्हाला सांगून देतो आणि जायचं कसं ते तुम्हाला सांगून देतो। त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी, तर चादर सोबत नाही, 2 चादरा सोबत नाही, कारण की डोंगराळ भाग आहे तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणेचा आणि थंडी भरपूर या ठिकाणी थंडी वाजते, थंडी जास्त लागते। तर आपले जीवाचे वाके करू नका, आपल्याजवळ चादर असू द्यात, कारण की डोंगराळ भाग आहे, थंडावा लय आहे, तिथं थंडी लय लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता विद्यार्थी मित्रांनो जायचं कसं आणि राहायचं कसं ते तुम्हाला सांगून देतो मी। तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महाराष्ट्रातील गोंदिया म्हणा, गडचिरोली म्हणा, त्याचबरोबर तुम्ही समजा अमरावती म्हणा, बुलढाणा म्हणा, हिंगोली म्हणा, त्याचबरोबर तुम्ही म्हणा या ठिकाणी जालना म्हणा, कोणत्याही जिल्ह्यातले जर तुम्ही असाल तर तुम्हाला जायचं कसं, सर्वात अगोदर पुणे रेल्वे स्टेशनवर आपल्याला यायचं आहे। आपल्या जिल्ह्यातून पहिले आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनवर यायचं आहे। पुणे रेल्वे स्टेशन पाशी आले, पुणे रेल्वे स्टेशन पासून जे लोकल चालूच राहते एका घंट्यानं अर्ध्या घंट्यानं तळेगावची, तर तिथून पुणेतून जे विद्यार्थी मित्रांनो 10 रुपयाची तिकीट काढायची तळेगाव सेंटरची, तळेगाव रेल्वे स्टेशनची। तळेगाव रेल्वे स्टेशनवर जसे तुम्ही पोहोचले तर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो 3.5-4 किलोमीटर सेंटर आहे। तर ऑटोनं जर तुम्ही गेले ते सुद्धा चांगला आहे। ऑटोनं एखादा जर विद्यार्थी त्या ठिकाणी गेला स्पेशल तर जास्त पैसे सांगते, 4-5 जण असले तर 20 रुपये 30 रुपये अशा प्रकारे तिकीट त्या ठिकाणी घेतल्या जाते। हे जर नाही तुम्हाला जमत असेल तर पैदल सुद्धा तुम्ही जाऊ शकता, ठीक आहे। तर आता विद्यार्थी मित्रांनो तिथून सेंटर जे आहे हे जवळपास 3.5 किलोमीटर आहे रेल्वे स्टेशन पासून। आता राहण्याची व्यवस्था कशी आहे मी तुम्हाला सांगून देतो। राहण्याची व्यवस्था या ठिकाणी फ्री आहे, निशुल्क फ्री आहे, राहण्याचे पैसे तुम्हाला 1 रुपया सुद्धा द्यायचे नाही। तर रेल्वे स्टेशनापासून जे विद्यार्थी मित्रांनो तळेगावचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथून जे 2.5 किलोमीटर अंतरावर जे आहे अजिंक्य तारा हॉटेल आहे। अजिंक्य तारा हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आहे, जवळपास 100 विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा 300 विद्यार्थ्यापर्यंत त्या ठिकाणी मुलांना राहू देते। तर ज्यांना सुद्धा जायचं असेल तर तिथं लवकर जा, तेव्हा नंबर लागते, रात्री गेले तरी त्या ठिकाणी नंबर लावा। तर म्हणजे तुमच्या हिशोबानं जेवढ्या लवकर तुम्ही त्या ठिकाणी जासाल अजिंक्य तारा हॉटेलमध्ये तेवढा लवकर तुमचा नंबर त्या ठिकाणी लागणार आहे। अजिंक्य तारा हॉटेल हे जे विद्यार्थी मित्रांनो जे ग्राउंड आहे तळेगाव सीआरपीएफ सेंटरचं जे सेंटर आहे तर सेंटर पासून जवळ आहे, जवळपास 500-600 मीटर पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे, जवळपास आहे तिथून, ठीक आहे। तर त्या अजिंक्य तारा हॉटेलमध्ये तुम्ही राहू शकता, तिथं 1 रुपया सुद्धा द्यायला लागत नाही आणि जेवणाचं जर पाहिलं 100 रुपयापर्यंत जेवण आपल्याला चांगलं भेटणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी जास्त आमचं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय